नमस्कार, संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1 किलो प्रमाणात म्हणजे चिकन 1 किलो व तांदूळ 1 किलो या प्रमाणात चिकन बिर्याणी करणार आहे। एकदम साध्या सोप्या टिप्स सहित व एकदम सुटसुटीत मोकळी व चवीला अप्रतिम लागणारी अशी ही बिर्याणी आहे। नक्कीच तुम्ही ट्राय करा। तर आपण बिर्याणीसाठी इथं दावतचा बिर्याणी राईस घेतला आहे। आता आपण हा काय करायचा आहे, स्वच्छ 2-3 वेळा धुवून एक 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचा आहे। आता आपण हा स्वच्छ धुवून मी याला 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवते, जेणेकरून आपला बिर्याणीचा तांदूळ पांढरा शुभ्र शिजला जातो व अजिबात असा तुटत नाही, मोकळा आणि सुटसुटीत होतो। जेवढा तुम्ही भिजवाल तेवढा तुमचा राईस छान असा शिजला जातो व मोकळा होतो। आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून असे भिजत घातले। आता 15 ते 20 मिनिटाला छान असं भिजवून घेऊया। आता इथं मी हे 1 किलो चिकन घेतलं आहे, हे स्वच्छ धुवून घेतलंय। मी मसाले टाकताना हे शूट झालं नाही म्हणून मी परत एकदा तुम्हाला दाखवते। याच्यात मी हळद 1 चमचा, मीठ 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, चिकन मसाला 1 चमचा, मटन मसाला 1 चमचा व बिर्याणी मसाला 1 चमचा व भरपूर प्रमाणात आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट टाकून घेतली। त्याचं प्रमाण थोडंसं जादा करायचं। जेवढं तुम्ही हे मॅरिनेट करून ठेवाल तेवढं तुमचं चिकन बिर्याणी 1 नंबर होते। आता ह्याच्यात आपण 1 मोठा चमचा दही टाकणार आहे। ह्याच्याने टेस्ट खूप छान येते आणि बाइंडिंग पण छान होतं। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व साधारणतः 20 ते 25 मिनिट ह्याला छान असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया। आता हे मिक्स करून मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवते। मग तुम्ही बघू शकता हे किती छान असं मॅरिनेट झालंय। आता याला 15 ते 20 मिनिट आपण असंच ठेवून देऊया। आता बिर्याणीचा भात शिजवण्यासाठी तर मी हे मोठं पातेलं गॅसवर ठेवलंय। 1 किलो तांदूळ आहे, त्याच्यासाठी आपण इथं 5 लिटर पाणी घेतले। 5 पट पाणी जादा घ्यायचं। त्याच्यामध्ये आता आपण पाणी हे आत्ता उकळायला ठेवलंय, त्या पाण्यामध्ये आपण तमालपत्र 1, 2, 3 आणि भरपूर प्रमाणात लवंग आणि दालचिनी टाकून घेणार आहे। तसंच मीठ ही देखील मोठ्या पळीने आपण 1 पळी मीठ टाकून 1 किलोचं प्रमाण आहे, मीठ टाकून घेणार आहे। आता आपल्याला हे मात्र एकदम खळखळ असं उकळू द्यायचं आहे, त्याच्याशिवाय तांदूळ टाकायचे नाहीत। जोपर्यंत ह्याला उकळी येत नाही तोपर्यंत तांदूळ टाका, नाहीतर तुमचे तांदूळ असा म्हणजे भात सुट्टा होणार नाही, असा एक गट्टू बसल्यासारखाच होतो। जरा उकळी येऊ द्यात आपण। आता तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला अशी छान अशी उकळी आली, अशी खळखळून उकळी आल्याशिवाय तांदूळ टाकायचे नाही। तर त्याच्या आधी पण एक ट्रिक आहे, मी तुम्हाला सांगते। आता आपण मोठ्या गॅसवरतीच तांदूळ त्यात टाकून घेऊया। इथं तांदूळातलं पाणी मी सगळं काढून घेतलंय व त्यात तांदूळ टाकू, मात्र लगेच हलवायचं, नाहीतर खाली तांदूळ चिटकण्याची शक्यता असते। असं मोठ्या झाऱ्या नाहीतर पळी घेऊन हलवायचं व आपला तांदूळ पांढरा शुभ्र राहण्यासाठी त्याला असा जो आता इथं मसाल्यांचा कलर आलाय तो येऊ नये म्हणून इथे 1 मोठं लिंबू मी पिळून घेते। तुम्ही आता लगेच बघू शकता पाण्याचा कलर किती पांढरा होईल। इथं मोठं अर्ध लिंबू मी घेतले, ते मी पिळून घेतलं। तुम्ही बघू शकता लगेच पाण्याचा कलर बदलला। आता साधारणतः ह्याला आपण 75% शिजवून घेणार आहे, एक 10 मिनिट लागतील। आता आपण ह्याला शिजवून घेऊया। जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते छान असं मॅरिनेट झालंय। तुम्ही बघू शकता किती मऊ असं झालंय, त्याचा कलरही पूर्णपणे बदललाय। आता आपण बिर्याणीसाठी चिकन मसाला तयार करून घेऊया। आता आपण बिर्याणीसाठी जे पातेलं वापरणार आहे त्यातच आपण चिकनचा मसाला तयार करून घेणार आहे, म्हणजे चिकन तयार करून घेणार आहे। त्याच्यासाठी इथं मी 2 मोठी पळी तेल ओतलंय, त्याच्यामध्ये 1, 2, 3 तमालपत्र टाकूया, थोडासा लवंग आणि 1, 2, 3 दालचिनी टाकूया। हे तेलात चांगलं तळलं गेल्यानंतर आता आपण ह्याच्यात मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले, ते टाकून घेणार आहे।
आपल्याला छान असं हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. चांगला गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा हा भाजला गेला आहे. आता याच्यात मी मोठे 3 टोमॅटो उभे चिरून घेतले, ते टाकून घेते. मोठ्या साईजमध्ये चिरून घेतले. ते देखील आता आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं. मी मुद्दामच मोठं पातेल घेतलं कारण की नंतर आपल्याला एकाच बिर्याणीचे लेअर लावायचे, त्याची पण एक ट्रिक आहे. आता आपल्याला छान असं भाजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकताय आपला हा कांदा टोमॅटो छान असा तेलात भाजला गेला आहे. आता काय करायचं, असं साईडला थोडंसं कांदा टोमॅटो सारून घ्यायचा. वगैरे आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. इथं मी चिकन मसाला अर्धा चमचा आणि बिर्याणी मसाला अर्धा चमचा, आपलं घरगुती जो मसाला असतो काळा मसाला तो 1 चमचा टाकून घेते. आपली काश्मीरी लाल मिर्च 1 चमचा टाकून घेते. आता हे तेलामध्ये चांगलं ते भाजून घेऊ. चांगलं तेल सुटेपर्यंत हे मसाले भाजून घ्यायचे. बघू शकता आता चांगलं तेल सुटले. आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते याच्यात टाकून घेऊया. व चांगलं मिक्स करून घेऊया. गॅस मोठा ठेवायचा. साधारणतः 5 मिनिट कंटिन्यू हलवून हे मिक्स करून घेऊया. आता आपला हा तुम्ही बघू शकता भात पूर्णपणे 75% शिजलाय. आता हा गाळून घेऊन पूर्ण थंड करून घ्यायचा, गरम अजिबात ठेवायचा नाही. आता मी हा गाळून घेते. तुम्ही बघू शकता किती पांढरा शुभ्र असा झालाय. आता गाळून घेऊन आपण थंड करून घेऊया. तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिट झाले. त्याला किती छान पाणी सुटले. आता काय करायचं, आपण ज्याच्यात मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्याच्यात मी थोडंसं पाणी गरम करून घेतले. ते आता हे आपण चिकनमध्ये टाकून घेणार आहे व चिकन छान असं शिजवून घेणार आहे. तर ह्याच्यात आपण शिजवून घेऊया. साधारणतः एक 20 मिनिट लागतात हे शिजण्यासाठी. आता हे शिजवून घेऊया पूर्णपणे आपण. आता बिर्याणीसाठी जो आपण चिकन शिजवून घेणार होतो ते पूर्णपणे शिजले गेलंय. तुम्ही बघू शकता किती छान हे दिसत आहे. पूर्णपणे अशा प्रकारे आता हे शिजलं गेलंय. आता आपण त्याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता आपलं हे बघा चिकन छान असं शिजलं गेलंय. मुद्दामच थोडीशी ग्रेव्ही ठेवल्यासारखं ठेवायचं. आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यातलं थोडंसं आधी काढून घ्यायचं कारण की आपण 2 लेअर देणार आहे. थोडंसं आपण काढून घेतलं. आता हे खालच्या बाजूला असं पसरून घ्यायचं. आधी शक्यतो चिकनचीच लेअर लावा आणि थोडंसं पाणी चिकनचं आहे ते राहू द्या. आता ह्याच्यावरती आपण शिजलेला भात जो एकदम सुटसुटीत झालाय तुम्ही बघू पूर्णपणे टाकून घेऊया. आपण 2 लेअर देणार आहे. आता आपली ही पहिली लेअर तयार झाली आहे. आता आपण ह्याच्यावरती तळलेला कांदा टाकून घेऊया. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यात काजू देखील टाकू शकता. आता थोडीशी कोथिंबीर. आता आपण जे चिकन ठेवलं तर ते पण ह्याच्यातच टाकून घ्यायचं. थोडासा लेअर ह्या चिकनचा पण देऊन घ्यायचा. आता उरलेला भात आपण टाकून घेऊया. दुसरी लेअर आपण आता देऊया. आता आपण ह्याच्यावर कांदा टाकून घेणार आहे. आता कांद्याचं प्रमाण भरपूर असं टाकूया.
त्याच्याने चव खूप छान येते. कोथिंबीर टाकून घेऊया. व आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती तूप सोडून हे मीडियम गॅसवरती ठेवले. त्याच्यावरती आपण साधारणतः 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे. वाटलं तर तुम्ही ह्याच्या खाली लोखंडी तवा देखील ठेवू शकता. गॅस एकदम स्लो करायचा व फिट्ट बसणार आहे झाकण ठेवायचं व चांगला याला दम देऊन घ्यायचा. आता 20 मिनिट झाले. तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी किती छान अशी फुलली गेली आहे. आता गॅस बंद करूया. मी खाली लोखंडी तवा नंतर ठेवला. आता तुम्हाला मी उघडून दाखवते, हलवून दाखवते. भातही आपला किती मोकळा असा झालाय. बिर्याणी ही किती छान अशी सुटसुटीत एकदम झाली आहे. अशा प्रकारे तयार झाली आपली ही चिकन बिर्याणी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.